हॅलो, नमस्कार सर. नमस्कार. तर जसं की तुम्ही मागील रेकॉर्डिंगमध्ये सांगितलं होतं, की यंदा मान्सून अंदमानात लवकरच दाखल होणार आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणेच काल मान्सून अंदमानामध्ये दाखल झालेला आहे. बरोबर. हो. आणि सर आता बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून विविध म्हणजे बरेचसे प्रश्न विचारण्यात येत आहे, की सर आता महाराष्ट्रात मान्सून कधी येणार आणि कोणती तारीख राहणार? तर शेतकऱ्यांना एक सविस्तर व डिटेलमध्ये माहिती द्यावी सर. साहजिकच आहे मान्सूनच्या वाटचालीमध्ये जेव्हा मान्सून अंदमानात दाखल होतो, हो, त्यापासून सर्वसाधारणपणे 9 ते 10 दिवसामध्ये तो केरळमध्ये येत असतो. बरोबर सर. म्हणजे साहजिकच 26-27 तारखेला तो केरळमध्ये येणे अपेक्षित आहे. हो, आणि त्याच्यानंतर 8-10 दिवसामध्ये तो महाराष्ट्रामध्ये दाखल होतो. हो, तर साधारण 5, 6, 7 तारखेच्या दरम्यान महाराष्ट्रात दाखल होईल. हो. मग जूनमध्ये पहिला आठवडा, दुसरा आठवडा हा पावसाळी असण्याची शक्यता आहे. बरोबर. त्यामुळे साहजिकच मान्सूनची वाटचाल त्याच्या नियमित वेळेनुसार हो, 2-4 दिवस अगोदर होत राहील. बरोबर. मात्र सर जूनमध्ये पावसाचा ब्रेक आपल्याला पाहायला मिळेल का? जून हा पावसाच्या खंडाचाच महिना असतो. हो, जून आणि ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाचे खंड असतात. हो. सातत्य मान्सूनला रेग्युलराईज व्हायला वेळ लागतो. बरोबर. त्यामुळे सुरुवातीला चांगला जोरदार पाऊस पडतो. त्यानंतर मग थोडा गॅप घेतो. परंतु फार मोठा पावसाचा खंड जर सुरुवातीला पडला नाही, हो, तर मग शेतकऱ्यांना तशी काही फार अडचण येत नाही. कारण जमिनी ओल्या झालेल्या असतात. हो. थोडाफार पाऊस आला तरी पेरणीयोग्य ओलावा होऊन जातो. बरोबर सर. मात्र सर जूनमध्ये पेरणीसाठी योग्य पाऊस कधी पडण्याची शक्यता आहे? ते जूनविषयी अजून एवढा सविस्तर अंदाज क्लिअर नाहीये. परंतु 20 जूनपर्यंत बऱ्याच भागात पेरणीयोग्य पाऊस होणं अपेक्षित आहे. पण हो, पेरणी ही 20 तारखेनंतर होईल असा बरोबर. अंदाज. बरोबर सर. सर ज्यावेळेस मान्सून महाराष्ट्रात येणार तर मग आपल्याला समजा पूर परिस्थिती किंवा वादळी पाऊस पाहायला मिळेल का सुरुवातीला? जूनमधले सुरुवातीचे सगळे पाऊस वादळीच असतात. विजा पडतात. वादळी परिस्थिती निर्माण होते. कारण जोपर्यंत जमिनीमध्ये गारवा निर्माण होत नाही, हो, तोपर्यंत ही वादळी परिस्थिती असते आणि मग जेव्हा मान्सून स्थिरावतो, हो. तेव्हा मात्र वातावरण बदलायला सुरुवात होते आणि मग शांत मान्सूनच्या सरी बरसायला लागतात. बरोबर. यावर्षी अल्निनो, सुपर अल्निनो असल्यामुळे तसं जूनपासूनच तो सक्रिय होत असल्यामुळे थोडी शेतकऱ्यांच्या दृष्टीने वाईट बातमी असते. हो, कारण मान्सून जरी सरासरीपर्यंत आपण बरसणार म्हणत असतो, हो, तरी पावसात खंड राहणार आहेत. मग ते जुलैत राहू शकतात, ऑगस्टमध्ये राहू शकतात, हो, सप्टेंबरमध्ये असू शकतात. हो. आणि मग पीक एकदा तुम्ही पेरलं, की मग त्याला पुढे सातत्याने पाऊस झाला नाही, बरोबर. तर मग ती करपण्याची भीती असते. ज्याच्याकडे पाण्याची सिंचनाची सोय राहील, हो, अशीच मंडळी चांगल्या प्रकारचं उत्पन्न यावर्षी घेऊ शकतील. बाकीच्यांनी थोडं पेशन्स ठेवणं आवश्यक राहील. बरोबर आहे सर. मात्र सर शेतकऱ्यांसाठी जून महिन्यातले 10 दिवस कोणते महत्त्वाचे राहणार जास्त करून? नाही असं सांगता येणार नाही आत्ताच, परंतु हो, सुरुवातीलाच चांगला मान्सूनचा संकेत आहे. हो, हो, हो. त्यामुळे 15 जूनपर्यंत सुद्धा बऱ्याच भागात चांगला पाऊस होईल, हो. असा अंदाज आहे. बरोबर. आणि सर आता विविध तज्ञांच्या माध्यमातून व आपल्या एम-डी व बऱ्याचशा याच्या माध्यमातून असं सांगण्यात येतं की 22 तारखेपासून समोर पाऊस राहण्याची शक्यता आहे 28 ते 30 तारखेपर्यंत. तर तुमचा काय अंदाज राहणार सर? कालपर्यंत त्यांचा अंदाज बरोबर होता, आज तो बदललेला आहे. हो, अंदाज हा नेहमी बदलत असतो. बरोबर. आणि कालपर्यंत जे काही मॉडेल प्रिडिक्शन होते, त्या प्रिडिक्शन बरोबर त्यांनी दिलेला अंदाज बरोबर होता. परंतु आज मात्र तसा अंदाज नाहीये. आता 27 तारखेपर्यंत पासून पावसाला ती सुरुवात होईल. हो, तसा 25-26 लाही थोडं वातावरण काही मॉडेल दाखवत आहेत. बरोबर. त्यामुळे 22 तारखेनंतर वातावरण बदलणं अपेक्षित होतं आम्हाला सर्वांना. हो, परंतु त्यामध्ये बरीच अडचणी येत आहेत. हो, परंतु अजून वातावरणात बदल होऊ शकतो. कारण बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात जर वादळी प्रणाली विकसित झाल्या हो. आणि त्या भारताच्या दिशेने आल्या, तर मात्र आजचा अंदाज देखील उद्या बदललेला असतो. बरोबर आहे सर. मात्र सर हे जे महाराष्ट्रातनी मान्सून दाखल होणार तर ते 3 ते 5च्या दरम्यान होणार का समजा जून महिन्यातनी? नाही असं काही निश्चित नसतं. वादळी सिस्टम एखादी निर्माण झाली तर तो ते लवकर येतो. हो, किंवा समजा वादळी सिस्टम निर्माण झाली नाही आणि ती झाली विरुद्ध दिशेने गेली, हो. तर तो रखडू पण शकतो. बरोबर. त्यामुळे मान्सूनचा पुढचा प्रवास खात्रीलायक नसतो. हो. मात्र सर आता बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून असं सुद्धा म्हणण्यात येतंय की मग 22 तारखेच्या समोरच समजा पेरणी होण्याची शक्यता आहे का? हा जूनच्या 20 तारखेनंतरच पेरणी होईल.
हो, कारण की आपण दरवर्षी बघतो की बऱ्याच शेतकऱ्यांची 22 तारखेच्या नंतरच पेरणी जास्त करून चालतात. तर हेच प्रश्न नाही, शेतकऱ्यांच्या ते माध्यमातून. त्याचं मुख्य कारण असं असतं, की जमिनीमध्ये गारवा निर्माण होणं आवश्यक असतं हो, आणि उन्हाळ्याची आणि यावर्षी असलेल्या उष्णतेच्या वाढीव प्रमाणाची हो, जमिनीला मोठा चटका आहे आणि त्यामुळे लवकर पेरण्या केल्या तर यदा कदाचित त्या बिघडण्याची शक्यता राहील. बरोबर. त्यामुळे 100 मिलीमीटर पर्यंत पाऊस जोपर्यंत आपल्या भागात होत नाही, हो, तोपर्यंत पेरणी करणं योग्य नाही आणि यावर्षी धूळ पेरणी संदर्भात थोडा धाडसी निर्णय राहील कारण तो शक्यतो टाळला पाहिजे. बरोबर आहे सर. मात्र सर यापूर्वी तुम्ही मान्सूनविषयी अंदाज दिला होता आणि त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं होतं की 17 तारखेला मान्सून अंदमानात दाखल होणार आणि तुम्ही सांगितलेला जो अंदाज आहे तो 100% सत्यात उतरलेला आहे. मी 17 तारीख सांगितलेली नव्हती. मी 16 तारीख सांगितली होती आणि 16 तारखेला मान्सून आलेला आहे. हो, हो. बरोबर. बरोबर आहे सर. हं. मात्र सर आता पुढील 5 ते 7 दिवसाचे सविस्तर अपडेट काय राहणार समजा? पुढील आता सध्या तरी उष्णतेची लाटच महाराष्ट्रामध्ये आहे. हो, किरकोळ पावसाच्या घटना त्या सोलापूर, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड हो. अगदी पुण्यापर्यंत, साताऱ्यापर्यंत होऊ शकतात. या बरोबर. पलीकडे काही सध्या या आठवड्यात पावसाच्या फार ॲक्टिव्हिटीज नाहीये. हो. समजा या आठवड्यात पाऊस राहण्याची शक्यता नाही, मात्र समोरच्या आठवड्यामध्ये राहण्याची शक्यता आहे. हो, त्यानंतरच्या आठवड्यात पावसाच्या ॲक्टिव्हिटीज सुरू होतील. हो, हो, हो. बरोबर. मात्र सर शेतकऱ्यांना तुमच्या चॅनलविषयी व तुमची Instagram आयडी त्याचबरोबर तुमचे Facebook आयडी याबद्दल बी शेतकऱ्यांना तुम्ही एक मार्गदर्शन म्हणून सविस्तर सांगावे सर. माझं बांगर हवामान अंदाज नावाने इन्स्टा आयडी आहे. हो. तर शेती माझी प्रयोगशाळा नावाने फेसबुक अकाउंट पेज आहे. बरोबर. या ठिकाणी सुद्धा मी 1-1 मिनिटाच्या रील्स देत असतो. कधी-कधी व्हिडिओची लिंक देत असतो. हो. तर या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रेक्षक आता जमा होऊ लागले आहेत आणि बरोबर. मोठा साथ तिथे मिळते आहे. हो. तर आपल्यापैकी जे इच्छुक असतील ते सुद्धा थोडक्यात अंदाज बघायचा असेल तर त्या ठिकाणी जॉईन होऊ शकतात. बरोबर. फॉलो करू शकतात. हो. आणि शेती माझी प्रयोगशाळा माझा मुख्य चॅनल आहे. त्या ठिकाणी मी नेहमीच अंदाज देत असतो. बरोबर. तर डॉक्टर मच्छिंद्र बांगर ब्लॉग या चॅनलवर मी साधारण आठवड्यातून रविवारी एक अंदाज देत असतो हो. आणि तो दीर्घावधीचा असतो. त्यामुळे बरोबर. दोन्ही चॅनल तुमच्या संग्रही असणं आवश्यक आहे. हो. मात्र शेतकऱ्यांनी सबस्क्राईब व Instagram आयडी व Facebook आयडीला फॉलो करायला पाहिजे जास्तीत जास्त. आणि सर माझा एक हो. प्रश्न होता. माझ्या चॅनलविषयी तुमचं काय मत आहे? हे तुम्ही शेतकऱ्यांना सांगा सर थोडक्यात. तर तुमचा चॅनलही छान आहे. चांगल्या पद्धतीने तुम्ही अनेक हवामान तज्ञांची माहिती घेता हो. आणि संमिश्र स्वरूपात अंदाज असतो. बरोबर. प्रत्येकाचं मत वेगळं असतं. हो. परंतु एकाच चॅनलवर 2-4 तज्ञांचे अंदाज जेव्हा मिळतात, बरोबर. तेव्हा शेतकऱ्यांना ते फायदेशीर असतं. त्यामुळे शेतकऱ्यांनी तुमच्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करण्याची त्यांना विनंती करेन. हो, हो. धन्यवाद सर. मात्र सर तुम्ही एक शेतकऱ्यांना एक सविस्तर व डिटेलमध्ये एक माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर. ओके, धन्यवाद. हो, हो.